श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अत्यंत पॉवरफुल उपाय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शननी आपल्याला जे हवं ते आपण कसं मिळवायचं हे तुम्हाला आज टेक्निक शिकवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता माहिती संपूर्ण ऐका, कारण कधीही अधुरी माहिती, अधुरं ज्ञान आपल्यासाठी घातक ठरू शकतं। तर बघा, पैसा ही गोष्टच अशी आहे जी भल्या भल्यांना कष्टही करायला लावते, भल्या भल्यांना पायाही पडायला लावते आणि भल्या भल्यांना वाकवतेही। अशी पैसा ही गोष्ट आहे। मान्य आहे की पैसा हे सर्वस्व नाही, पण पैशाशिवाय काही नाही हे पण तेवढंच सत्य आहे। माझ्या तोंडामध्ये नेहमी असतं की पैसा असेल तर जग आपल्याकडे स्वाभिमानाने बघते, नाहीतर खरंच आपली काहीही किंमत नसते। आपण किती अध्यात्मात आहोत किंवा आपण किती धार्मिक आहोत हे आपल्या मनासाठी मनशांती देणारं नक्कीच असतं। मात्र जगात वावरायला, जगात फिरायला, आज आपण जर ऑफिसला जात असू तर गाडीत पेट्रोल घालायला, ऑफिसपर्यंत पोचायला सुद्धा जरी मेट्रोनं जात असू, तरी ओलानं जात असू, तरी ऑफिसपर्यंत पोचायला सुद्धा लागतात ते पैसे। त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांना आपण उच्च शिक्षणाची स्वप्ने बघतो, त्यासाठी पण लागतात पैसे। कुणी घरातलं आजारी पडलं तर त्यासाठीही लागतो तो पैसा। आणि पैसा कमवण्यासाठी असं नाहीये की रात्रंदिवसच काम केलं पाहिजे आणि घाम गाळला पाहिजे। तसं असतं तर मी नेहमी म्हणते की मग रात्रंदिवस जो मजदूर रात्रंदिवस पोती उचलत असतो, ओझी उचलत असतो, हमाली करत असतो, तो का बरं श्रीमंत होत नाही? सगळ्यात जास्त कष्ट तर तो करतो, मजदूर करतो। जे रस्ते खांदत असतात, जे खड्डे खोदत असतात, जे रस्ते बनवत असतात, पुन्हा हातानाची भाजी विकत असतात, ते कमवतात का करोडो रुपये, लाखो रुपये? तर नाही। ते अगदी ठराविक 100-500 रुपये ह्याच्या पुढं त्यांना जाता येत नाही, कारण ते तिथंच गुंतून राहतात। म्हणजे मला याचा सांगण्याचा अर्थ काय आहे तर नुसतेच कष्ट करून चालतात का? तर नाही। कष्टासोबत मॅनिफेस्ट करणे, व्हिज्युअलाइज करणे, त्याचप्रमाणे मॅनिफेस्ट करण्यासोबत पैशावर प्रेम करणे, लक्ष्मीवर प्रेम करणे, स्वतःवर विश्वास ठेवणे, याही गोष्टी आणि याही टेक्निक तितक्याच महत्त्वाच्या आहेत। तुम्ही जितकं म्हणाल ना की माझ्याकडे नाहीये, तेवढं तुमच्याकडं कधीच येणार नाही। आणि जेवढं तुम्ही युनिवर्सला, परमेश्वराला धन्यवाद मानाल की माझ्याकडे आहे, तितकं तुमच्याकडे येत जाईल आणि तेवढं तुम्हाला मिळत जाईल। अगदी साधं उदाहरण तुम्हाला देते की तुम्ही तुमच्या मुलांना जितकं म्हणाल की माझा मुलगा हुशार आहे, माझ्या मुलाला अभ्यासात प्रगती होतीये, माझा मुलगा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, त्यामध्ये काहीतरी वेगळ्या क्वालिटीज आहेत, तर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये प्रगती दिसेल। पण तुम्हीच जर तुमच्या स्वतःच्या मुलांना, तुमच्या घरातल्या कोणालाही जर सतत खाली पाडत असाल तर ती व्यक्ती कधीच पायावर उभी राहू शकत नाही। मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की माणसाच्या स्वतःच्या अंगातली पॉझिटिव्हिटीच माणसाला श्रीमंत आणि गरीब दोन्हीही बनवू शकते। नेहमी आणि नेहमी मी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केला आहे आणि दोन्हीही परिस्थितीतून गेलेली आहे की श्रीमंत बनायला काय लागतं आणि गरीब व्हायला सुद्धा आपल्याला काय, म्हणजे आपण गरीब कशामुळे होतो हे दोन्हीही दिवस मी पाहिले आहेत। तेव्हा मी आत्ता मध्यम स्थितीत आहे, ना की श्रीमंत ना की गरीब, खूप धनवान नाहीये आणि खूप गरीब नाहीये की माझ्याकडे खाण्याची भ्रांत आहे। सुखी, समाधानी, एक छान कर्जमुक्त असं आयुष्य मी जगत आहे। त्यामुळे नेहमी तुम्ही काय करा की तुम्ही जेवढं बोलाल तेवढं पॉझिटिव्ह बोला। लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही रूल आहेत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ असा 1 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा फास्ट ते जमणार नाहीये। तर त्यासाठी तुम्हाला हळूहळू स्वतःवर अभ्यास करावा लागेल। तुम्ही दिवसभरात किती वेळा नकारात्मक बोलता, नाहीये, कुणी मागितलं की नाहीये, कुणी काही विचारलं की नाहीये। नुसता पैसाच नाही बरं का, कुठलीही गोष्ट, कपडे, पैसा, शिक्षण, काहीही की नाहीये, जितक्या वेळा तुमच्या तोंडातून कुठल्याही गोष्टीला नाहीये
तेवढेच संदेश युनिवर्सकडे पोहोचतील की या व्यक्तीला नाही हा शब्द आवडतो, मग ह्याला आपण द्यायचं नाहीये. आणि जितकं तुम्ही आहे धन्यवाद धन्यवाद जे आहे त्याबद्दल धन्यवाद, ग्रॅटिट्यूड जेवढा तुम्ही तुमच्या अंगामध्ये ठेवाल तितकं तुम्हाला भरपूर 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 मिळत जाईल. तुम्हाला एक सांगू का, युनिवर्सकडे भरपूर आहे तुम्हाला द्यायला, फक्त मागायचा अवकाश अनलिमिट आहे. असं नाही आहे की तुम्ही 500 रुपये मागाल तर तुम्हाला 500च मिळतील, तुम्ही 5000 मागाल तुम्हाला तेवढे मिळतील. कसे मिळतील काय मिळतील हा विचार तुम्ही नाही करायचा, ते युनिवर्सवर सोडून द्यायचं. मात्र युनिवर्सकडे दिवसातून कमीत कमी 100 वेळा हा संदेश पोचवायचा की माझ्याकडे आज इतके पैसे आले आहेत. ते येतीलच असं नाही, त्याला वेळ लागू शकतो, थोडे दिवस लागू शकतात, थोडे महिने लागू शकतात, पण ही टेक्निक तुम्ही आजमावून बघा. आज तुम्हाला 100च्याच नोटेचा, फार नाही बरं का, 100च्याच असतील 500 तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला फक्त आणि फक्त एक 100ची नोट घ्यायची आहे आणि ही नोट तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये अशी पूर्ण उघडून याचा म्हणजे याची जी बंद बाजू आहे, बंद पूर्ण उघडायची, घडी घालायची आणि याची बंद बाजू तुमच्या हातात घ्यायची, त्याच्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा आणि म्हणायचं थँक्यू युनिवर्स, माझ्याकडे खूप 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 सारा पैसा आहे. थँक्यू युनिवर्स, माझ्याकडे खूप 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 पैसा आहे. एखादी अमाऊंट सुद्धा तुम्ही बोलू शकता, 1 लाख, 50,000, 25,000, 10,000, 20,000, 5,000, 2,000, 1,000. आणि तुम्हाला 48 तासात जेवढ्या वेळा पैसे दिसतील, कॉईन असेल, रुपया असेल, भाजी मंडईत जाल, कुणी एकमेकाला पैसे देत असेल, तुमच्या पर्समधले पैसे, तुम्ही कुठं नाही गेलात तरी तुमच्या या नोटेकडे बघून तुम्हाला फक्त पैसा आकर्षित करायचा आहे, स्वतःकडे खेचायचा आहे आणि युनिवर्सकडे संदेश पोचवायचा आहे. ही टेक्निक दिवसातनं वेळ मिळेल तेव्हा तेव्हा करा. मी नाही म्हणत की काम सोडून ही टेक्निक करा तुम्हाला पैसा मिळेल, बिलकुल नाही. काम करायचे, कष्ट करायचे, पण युनिवर्सकडे संदेश पोचवायचा आहे की हे युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, माझ्याकडे खूप सारा पैसा आहे. 50 लाखाचं पॅकेज आहे, 20 लाखाचं पॅकेज आहे, 10 लाखाचं पॅकेज आहे. तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा डबल बोला, तेव्हा तुम्हाला तेवढं ते मिळण्याची शक्यता आहे. सपोज तुम्ही म्हणाल की माझ्याकडे बंगला आहे, तेव्हा तुमचं 2 BHKचं स्वप्न पूर्ण होईल बरं का. म्हणून तुम्हाला स्वप्न बघताना उंच स्वप्न बघायचे. 100 रुपयाच्या या नोटेची जी टेक्निक आहे ती मी स्वतः आजमावलेली आहे आणि स्वतः मी त्याच्यावर अभ्यास करते. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा माझा दिवस रात्र, म्हणजे मी त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये इतकी गुंतली आहे. काही वेळेस काय होतं, लिखाण माझ्याकडून विसरलं जातं बरं का, की मी 3x33, 5x5 किंवा बऱ्याच अशा टेक्निक आहेत ज्या मी तुम्हाला ह्याच्या आधी शेअर केल्या आहेत, त्या करायच्या माझ्याकडून विसरून जातात. म्हणजे मॅनिफेस्टिंग आहे ना, व्हिज्युअलाइज करणं, ते मात्र माझ्याकडून विसरलं जात नाही. आकाशाकडे बघा, समुद्र गेलात, समुद्रातल्या आकाशाकडे बघा, झाडाकडे बघा, ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात, आपल्या महाराजांकडे बघा, देवघराकडे बघा, माता लक्ष्मीकडे बघा आणि जितक्या वेळा तुम्हाला थँक्यू युनिवर्स म्हणता येईल, थँक्यू परमेश्वराला धन्यवाद म्हणता येईल, तेवढ्या वेळा, जितका ग्रॅटिट्यूड म्हणजेच जेवढं तुम्ही धन्यवाद मानायला शिकाल तितकं जास्त पटीनं तुमच्याकडे येईल आणि 100 रुपयाच्या नोटेची ही टेक्निक तुमच्यावर 1000% काम करेल. 48 तासात काम करेल जर तुम्ही ती टेक्निक मी जशी सांगितली आहे तशी कराल. बाकी तर भरपूर उपाय आहेत जे तुम्हाला पैसा आकर्षित करण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. आपण हळूहळू त्याच्यावर येणार आहे, पण आत्ता तुम्ही हा अभ्यास करायला सुरुवात करा. विदिन 48 तासात तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील. मी नाही म्हणत की 100 रुपयाचे 1 लाख मिळतील, पण तुम्हाला असे काही संदेश, असे युनिवर्सचे नंबर 111, 777, 999, 555, 333 असे काही नंबर, एंजल्स तुम्हाला भरपूर काही देण्याचा प्रयत्न करतील. त्या सेकंदाला ती इच्छा बोलायची. मी बऱ्याचदा सांगितलंय, दुपारी 11:11, रात्री 11:11 जर सहजगत्या तुम्हाला दिसत असतील, पटकन आपली पॉझिटिव्हली इच्छा बोलायची. 777, 999, 555, 333, 21 म्हणजे हे नंबर जर दिसत असतील तरी समजून जायचं की एंजलचा इशारा आहे
आणि एंजलकडे पटकन मागायचं. पटकन जेवढे मागाल तेवढे पटकन मिळेल. ज्यांचा लॉ ऑफ अट्रॅक्शन, युनिव्हर्स या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी कृपया व्हिडिओ असे बघू नका, कारण प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे. मी आजपर्यंत युनिव्हर्सकडून बरंच काही मिळवलं आहे, अजून काही मिळवणार आहे आणि मी रोज धन्यवाद मानते की मला जे काही मिळालं आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन 1000% काम करतं, हे तितकंच खरं आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. धन्यवाद मानूया युनिव्हर्सचे, धन्यवाद मानूया महाराजांचे, धन्यवाद मानूया माता लक्ष्मीचे की जिने आपल्याला भरभरून दिलं आहे आणि आपल्या आयुष्यात सगळं काही सुंदर चालू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल. श्री स्वामी समर्थ.